नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं या डेटाच्या अनालिसिस व्हिडिओमध्ये. मित्रांनो, उद्या आहे एक्सपायरी आणि एक्सपायरीचा जो 4 तारखेचा डेटा आहे आपण तो त्या ठिकाणी ट्रॅक करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, तर मित्रांनो तुम्ही बघू शकत असाल इथे की एफ आयचं आणि डी आयचं क्लायंटचं काय काम झालेलं आहे, त्या ठिकाणी प्रोचं काय काम झालंय ते आपण त्या ठिकाणी ट्रॅक करतोय. तर मित्रांनो, काल ज्या पोझिशन्स होत्या म्हणजे 31 तारखेच्या, त्या 5,82,000च्या होत्या, तर त्या कमी होऊन 4,91,000वर आलेल्या आहेत. ओके, ते बेसिकली जे काम झाले ते पुटवर काम झाले. तुम्ही बघू शकत असाल हे सगळं काम पुटवर होताना दिसते. तर 3 तारखेचं जे मार्केट होतं आजचं, त्याचा जो आलाय आकडा तो आलाय 4,91,000चा. ठीक आहे, तो ऑलमोस्ट 1,00,000ने कमी होऊन आलाय आणि मार्केटमध्ये ज्या पोझिशन्स आहेत त्या पुट साईडला वाढलेल्या आहेत. ओके, रिटेलरच्या. तर एफ आयजनी काय काम केलंय, तर एफ आयजनी 3,47,000च्या पोझिशन्स 3,34,000वरच आहेत, म्हणजे ऑलमोस्ट नेट टू नेट फ्लॅट पोझिशन्स त्या ठिकाणी बघायला मिळतात. पण जे काम झाले ते पुटच्या शॉर्ट साईडला झालेले आहे, म्हणजे शॉर्ट्स त्यांच्या हेवीली वाढलेल्या आहेत. ओके, कम्पेअर टू बाकी काही ऍक्टिव्हिटीज. तर प्रोचं गणित बघाल तर प्रोने सुद्धा बऱ्यापैकी जे आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 1,50,000 क्वांटिटी पुट साईडला ऍड केलेली आहे, म्हणजे शॉर्ट साईडला ऍड केलेली आहे. तर मित्रांनो, बायस हा 100% पॉझिटिव्ह साईडचा आहे आणि साईडवेज टू पॉझिटिव्ह आपण त्या ठिकाणी हे करतोय. तर आता हे चार्टवर कसं दिसतंय ते बघूया. चार्टवर आपण ज्यावेळी अनालाइज करतोय तर मागची जी एक्सपायरी सुरू झाली होती 28 तारखेला साधारण. ओके, तर मग त्याचा जो स्टार्टिंग पॉइंट होता साधारण 25,876च्या आसपास होता. ओके, तिथून वरती बऱ्यापैकी हाय गेलं मार्केट 26,100 पर्यंत ऑलमोस्ट, आणि खाली सुद्धा त्या ठिकाणी काही काळ होतं 25,650. तर ह्याचा जो सेंटर पॉइंट जो आहे ना 28 तारखेचा मार्केटचा जो सेंटर जो येतो ना आसपास, तो हा पॉइंट येतोय कुठेतरी 25,840 वगैरे. तर इथपर्यंत जाण्याचा स्कोप आहे आणि ह्या लेवलला जरी क्लोज झालं तरी काय फार असं वेगळं वाटून घेण्याचं कारण नाही, कारण बऱ्यापैकी शॉर्टिंग वरतून झाली असेल, बऱ्यापैकी शॉर्टिंग खालून झाली असेल, आणि एफ आयचं आणि प्रोचं जे नेचर आहे त्याप्रमाणे ही साईडवेज एक्सपायरी आपण एक्सपेक्ट करतोय पॉझिटिव्ह साईडला. तर ठीक आहे. तर मित्रांनो, एसजीएक्स निफ्टी थोडंसं निगेटिव्ह दाखवतोय, हे अगेन कन्फ्युजिंग. ह्याच्याकडे नॉईज हा इग्नोर करायचा. सेंटिमेंट इथे तुम्हाला जरी निगेटिव्ह असले तरी डेटा मात्र जो आहे तो साईडवेज टू समवॉट थोडासा पॉझिटिव्ह साईडला आलेला आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, 30-40 पॉईंट वरती खाली, पण एक्सपायरी जी होणार आहे ती साईडवेज होण्याचे चान्सेस मेजर आहेत. एक मोठा डायरेक्शनल मूव्ह आपण त्या ठिकाणी काही अपेक्षित करत नाहीये. तर ठीक आहे मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. थांबूया. थँक्यू.